नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एका विशिष्ट विषयावरती बोलणार आहोत। 60 वयानंतर हा एक पदार्थ नक्की खा, पायात येईल जबरदस्त ताकद। 60च्या पुढे वय गेलं किंवा अगदी 50च्या पुढे जरी वय गेलं तरी पण अगदी आपल्या पायामध्ये कमकुवतपणा येत असतो। आपण जास्त चालू शकत नाही किंवा पायांमध्ये मुंग्या येतात, वांब येतात किंवा लवकर उठता येत नाही, अशा अनेक समस्या आपल्याला जाणवत असतात। तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही सकाळी 8 वाजण्यापूर्वी एक अगदी सोपा पदार्थ खाल्ला तर तुमच्या पायांचे स्नायू 10 वर्षांनी तरुण वाटू शकतात। आणि हो, मी इथे कुठल्याही औषधाची किंवा महागड्या पूरक आहाराची म्हणजेच सप्लिमेंटची गोष्ट करत नाहीये। मी अशा एका सोप्या आणि सर्वांनाच परिचित असलेल्या पदार्थाबद्दल बोलत आहे, जो प्रत्येकाच्या घरात कधीतरी नक्कीच दिसलेला असतो, पण दुर्दैवाने सकाळी उठल्यावर बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात। ते ओळखतही नाहीत की तो किती उपयुक्त आहे। अलीकडच्या संशोधनानुसार हा पदार्थ जर नाश्त्यात समाविष्ट केला तर 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी तो खूपच फायदेशीर ठरतो। यामुळे पायातील ताकद टिकते, शरीराचा तोल राखायला मदत होते, रात्री येणाऱ्या पायाच्या मुंग्या आणि वेदना टाळता येतात आणि पायातल्या स्नायूंची झीज तब्बल 72% पर्यंत थांबवता येते। आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेत पोहोचतात जिथे त्यांना वॉकर, व्हीलचेअर किंवा दुसऱ्याच्या मदतीशिवाय हलता येत नाही। ही फारच दुःखद आणि चिंतेची गोष्ट आहे, कारण त्यांना हे माहीतच नसतं आणि काही लोक तर सकाळी उठता क्षणीच अशा गोष्टी खातात ज्या ही समस्या अजून वाढवतात। म्हणून मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते, तुम्ही दररोज सकाळी नकळत असे काहीतरी करताय का ज्यामुळे तुमचे पाय कमजोर होत चाललेत? आणि हे सगळं फक्त एका लहानशा चुकीमुळे? याचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यावर काय खाल्लं पाहिजे आणि त्यासोबत 5 असे सोपे नाश्त्याचे पर्याय जे तुम्ही तुमचं संतुलन राखण्यास आणि 60 नंतरही स्वतःवरचा ताबा परत मिळवण्यास मदत करतील। आणि यादीतील शेवटचा पदार्थ तो ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल। तुमचे पाय रोज थोडे थोडे अशक्त होत आहेत, ही भावना तुम्हाला सतत सहन करावीच लागेल असं नाही। वय झालं म्हणजे चालताना तोल जातो, आत्मविश्वास उरतो नाही किंवा दुसऱ्याच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही असं नाहीये। चांगली गोष्ट ही आहे की संपूर्ण प्रक्रिया उलटवता येते आणि त्यासाठी तुम्हाला औषधं लागणार नाहीत, महागडं काही घेण्याची गरज नाही आणि भारी भरभक्कम व्यायामही नाही। सगळ्याची सुरुवात होते एका छोट्याशा पण फार महत्त्वाच्या गोष्टीपासून। सकाळचा पहिला आहार हे ऐकायला अगदी साधं वाटेल, खूपच सामान्य वाटेल, पण योग्य नाश्ता केला तर तोच नाश्ता तुमचे पाय वाचवू शकतो किंवा हळूहळू त्यांचं नुकसानही करू शकतो। आजच्या आहारातच याच गोष्टींबद्दल सर्वात जास्त काळजी व्यक्त करतात। 60 नंतर बहुतेक लोक नाश्ता गडबडीत, चुकीच्या पद्धतीने किंवा अगदी वगळूनच देतात। कोणी केवळ 1 कप कॉफी घेतं, कोणी पांढऱ्या ब्रेडसारखे पोषणमूल्य नसलेले पदार्थ खातं आणि काही जण तर फक्त पाणी पिऊन म्हणतात, थोड्या वेळाने काहीतरी खाईन। पण याचा परिणाम काय होतो? शरीर ऊर्जेसाठी तुमचं स्नायू वापरायला सुरुवात करतं, यालाच कॅटाबॉलिक अवस्था म्हणतात। आणि अशा वेळी शरीर सगळ्यात आधी कुठले स्नायू तोडायला लागतं तुम्हाला माहीत आहे का? पायांचे। कारण हे स्नायू तुमचं चालणं, उभं राहणं, तोल राखणं आणि पडणं टाळण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे असतात। टफ्ट्स विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जर वृद्ध व्यक्तीने रोज सकाळी योग्य पोषण मूल्य असलेला नाश्ता केला तर अवघ्या 8 आठवड्यात त्यांना पायातील ताकद 35% पर्यंत परत मिळू शकते। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ। कदाचित तुमच्या घरात ते आधीच असतील, फक्त आपण त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करत नाही। पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला 5 सोपे पण अत्यंत प्रभावी नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहे, जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहेत। हे तुमचे पायांचे स्नायू टिकवून ठेवतात, ताकद वाढवतात, पायाच्या मुंग्या कमी करतात आणि शरीराचा तोल सुधारतात। या व्हिडिओच्या शेवटी मी असा एक खास पदार्थही सांगणार आहे ज्याने शेकडो वृद्ध लोकांना पुन्हा चालता फिरता केलंय। एक छोटासा तुकडा जो फक्त सकाळी खायचा आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐका। कदाचित आजपर्यंत तुम्हाला वाटत असावं, एकदा ताकद गेली की परत येत नाही, पण आज हा तुमचा विचार बदलू शकतो। ही आहे खरी परिस्थिती। सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा,
तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल, पण तुमचं शरीर हळूहळू स्नायू गमवायला लागतं, विशेषतः पायातले स्नायू. आणि ही प्रक्रिया सुरू होते साठीनंतर. प्रत्येक वर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना लांब चालता येणं कठीण वाटतं. खुर्चीतून उठताना त्रास होतो, चालताना तोल घसरतो आणि मग काठी, ऑकर किंवा दुसऱ्याच्या मदतीची गरज भासते. या सगळ्याच्या मुळाशी असतो एक आजार, सार्कोपेनिया. या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू गमावताना कोणताही त्रास होत नाही. ना ताप येतो, ना वेदना, ना मुंग्या, काहीच नाही. ही जीत शांतपणे हळूहळू होते आणि आपल्याला कळतही नाही. सकाळी एखाद्या दिवशी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात, दुसऱ्या दिवशी चालताना थोडं चुकायला लागतं. तेव्हा वाटतं असं होतं आता वय वाढले. कधीतरी असंही वाटतं की उभं राहिला आता हाताचा आधार लागतो. पण हे सगळं फक्त वय वाढल्याचं लक्षण नाही. वय वाढल्यामुळे शरीर कमकुवत होतं हे पूर्णपणे खरं नाही. आपली खरी ताकद ही पायांमध्ये असते आणि हीच ताकद जर हळूहळू कमी होत गेली तर मग आपण हायपर होतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगचा एक अभ्यास सांगतो, जर काहीच केलं नाही तर 60 वर्षांवरील व्यक्ती पुढील 10 वर्षात आपल्या पायामधल्या ताकदीपैकी तब्बल 33% गमावू शकतात. हे फक्त ताकद कमी होणे. पाय कमजोर झाले की आपोआप संतुलन बिघडतं, चालणं मंदावायला लागतं, पाय ओढत चालायला लागतं, रक्तप्रवाह कमी होतो, हालचाली मर्यादित होतात, पोटाभोवती चरबी साचते, हाडं ठिसूळ होतात, झोप व्यवस्थित लागत नाही, भूक कमी होते आणि विसरभोळेपणा वाढतो. पण सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे आपले स्वतःचं शरीर आपली साथ देईन असं होतं. सकाळचा वेळ खास का असतो हे सांगते. कारण आपण जेव्हा 7-8 तास झोपून उठतो तेव्हा शरीर उपाशी अवस्थेत असतं आणि जर तुम्ही त्यावेळी काही खाल्लं नाही तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या स्नायूंचे विघटन करू लागतं. वृद्ध व्यक्तींमध्ये आधी स्नायू पुन्हा तयार होण्याची गती खूपच संथ असते. त्यामुळे सकाळी काही न खाल्लं तर नुकसान अजूनच वाढतं. जर तुम्ही सकाळी उठल्यावर योग्य आहार घेतला नाही तर दिवस सुरू होण्याआधीच तुमचे पाय अजून थोडे कमजोर झालेले असतात. आपल्या शरीरातील सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे स्नायू हे पायांमध्येच असतात. त्यांचं कमजोर होणं म्हणजे फक्त ताकद कमी होणं नाही, तर शरीराचा संपूर्ण मेटाबॉलिक बॅलन्स बिघडतो. पायात रक्तप्रवाह मंदावतो आणि मग सुरू होतात एकामागून एक समस्या. पाय मुंगवतात, थरथर होतात, सुन्न होतात, चालताना किंवा जिना चढताना असंतुलन वाटतं. ही परिस्थिती अगदी त्या वृद्धांमध्ये दिसते ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही. ते हळूहळू कमकुवत होतात, हालचाली कमी होतात आणि मग साध्या गोष्टींसाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतं. पण आता सांगते एक चांगली बातमी, जर तुम्ही लवकर लक्ष दिलं तर तुमचं शरीर स्वतःलाच बरे करू शकतं. तुम्ही तुमचे स्नायू पुन्हा मजबूत करू शकता, पायांची ताकद परत मिळवू शकता, संतुलन सुधारू शकता, मुंग्या ज्या टाळू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा ताबा टिकवून ठेवू शकता. हे सगळं फक्त सकाळी योग्य वेळेला योग्य पदार्थ खाऊन शक्य आहे. तुम्ही लक्ष ठेवा, पुढे मी तुम्हाला अशा काही अन्नपदार्थांबद्दल सांगणार आहे जे खरं तर तुमच्या पायांचे आधारस्तंभ ठरू शकतात, जे अन्नशास्त्रानुसार तुमच्या पायांचे स्नायू मजबूत ठेवतात आणि जे नाश्त्यात समाविष्ट केल्यावर तुमचं चालणं, उठणं आणि अगदी संपूर्ण आयुष्य जगण्याची पद्धतच बदलून टाकू शकतात. राजाराम काकांचं वय 69 आहे. त्याआधी एक बांधकाम अभियंता होते. संपूर्ण मुंबई, कोल्हापूर, मिरज परिसर फिरत, डोंगर चढत, जंगलात काम करत आणि स्कॅफोल्डरवर सहज चढ उतार करत, तेही एकदाही दम न घेता. पण आजकाल सकाळी उठल्यावर त्यांना वाटतं की हे माझे पायच नाहीत. जड झालेले पाय, कधी शिशासारखे जड तर कधी अगदी सकाळची पहिली काही पावलं चालताना ते जणू एखादी गंजलेली मशीन हलवतात. एक एक पाऊल जड आणि अस्थिर. एक दिवस सकाळी वर्तमानपत्र घ्यायला पोर्चवर जाताना त्यांचा पाय पायरीला अडकला आणि ते थोडेसे घसरले. खूप मोठी दुखापत झाली, पण त्या क्षणाने त्यांना आतून हादरून टाकलं. घसरल्यामुळे नाही, पण काहीतरी महत्त्वाचं गमावत चाललोय ही भावना. कधी काळी पायांची ताकद आपोआप मिळते असं त्यांना वाटायचं, पण आता हळूहळू ती कमी होत चालली होती. त्यांची बायकोही लक्ष देऊ लागली. ते हळूहळू चालायचे, तोल बिघडायचा, सोफ्यावरून उठताना दोन्ही हात गुडघ्यावर दाबून उभं राहायचं. आधी सकाळच्या फेरफटक्यावर उत्साहाने जाणार राजाराम आता जातच नसत. शेवटी एक दिवस त्यांनी कबूल केलं, माझ्या पायात रात्री खूप वेळा क्रम्स येतात, पण
राजाराम काकांना ना मधुमेह होता ना सांधेवात. डॉक्टर म्हणाले, ही आहे साठीनंतरची ती वेळ जिथे शरीराची झीज गुपचूप पण वेगाने सुरू होते आणि सर्वात जास्त झीज होते पायांच्या स्नायूमध्ये, जे चालायला, उभं राहायला, घरात फिरायला आणि स्वतंत्र आयुष्य जगायला आधार देतात. ते घसरल्यानंतर त्यांनी ठरवलं, आता वेळ आली काहीतरी शोधण्याची. पोषण तत्वांशी ते बोलले, लेख वाचले, व्हिडिओ बघितले आणि त्यांना एक गोष्ट कळली. सकाळचा आहार ठरवतो की पाय मजबूत होतील की अजून घसरतील. त्यानंतर त्यांनी सवयी बदलायला सुरुवात केली. पूर्वी नाश्ता टाळायचे, आता ते नियमित झाले. रिकाम्या पोटी काळी कॉफी पिणं त्यांनी थांबवलं. आता त्यांचा नाश्ता फार काही फॅन्सी नाही, पण तो त्यांच्या शरीराला नेमकं हवं तेच पोषण देतो. हळूहळू फरक जाणवायला लागला. 3 आठवड्यात पहिला मोठा बदल. सकाळी उठताना आता पाय जड वाटत नव्हते. चालताना पावलं हलकी वाटू लागली. रात्रीचे झटके थांबले. कधी काळी बंद पडलेला घरातला फेरफटका त्यांनी पुन्हा सुरू केला. मग बागेत जायला लागले. दुसऱ्या महिन्यापर्यंत तर ते सलग 2 किलोमीटर रोज चालायला लागले. आज ते त्यांच्या बायकोला हसत हसत म्हणतात, माझे पाय मला पुन्हा मिळाले असं वाटतं. फक्त एक छोटासा बदल, ना काठी कोणाची ना मदत कोणाची. राजाराम काकांनी 60 नंतरही आपले पाय मजबूत, स्वावलंबी आणि ऊर्जायुक्त ठेवले. जी गोष्ट अनेक लोक अशक्य मानतात ती त्यांनी करून दाखवली. आणि हो, तुम्हीही हे करू शकता. कसली गरज नाही नशीब भारी व्यायाम किंवा महागडे उपचार, फक्त एकच गरज, कुठून सुरुवात करायची हे माहीत असणं. पुढे मी तुम्हाला राजाराम काकांनी वापरलेले आणि आता हजारो ज्येष्ठ नागरिक रोज वापरत असलेले 5 असे खास नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहे, जे पायांना ताकद देतात, स्थिरता आणि आत्मविश्वास वाढवतात. सकाळच्या नाश्त्याचा सर्वात शक्तिशाली पदार्थ म्हणजे अंड. शिजवलेलं अंड हे पायांच्या आणि संपूर्ण शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अगदी सोपं, प्रभावी आणि पटकन तयार होणारं अन्न आहे. स्नायू वाढवण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी लागणारी सगळी महत्त्वाची पोषण मूल्ये अंड्यात असतात. पण खरी जादू असते ती पिवळ्या बल्कामध्ये, जिथे व्हिटॅमिन डी, B1, कोलिन आणि लुसीन नावाचं एक खास अमिनो ॲसिड असतं, जे तुमचा स्नायू पुन्हा तयार होण्यासाठी खूपच आवश्यक आहे. 60 वर्षानंतर आपल्या पायामधले स्नायू लवकर झिजायला लागतात, म्हणून या वयात अंड खाणं जास्तच उपयुक्त ठरतं. इलिनॉय विद्यापीठाच्या अभ्यासानुसार जर एखाद्या वयस्कर व्यक्तीने 8 आठवड्यांसाठी दररोज सकाळी 2 अंडी खाल्ली तर त्याच्या पायांची ताकद आणि स्वावलंबन लक्षणीयरित्या वाढते. अंड केवळ स्नायूंना बळकट करत नाही, तर आपल्या मेंदू आणि पायांमधल्या संवादालाही सुधारतं. म्हणूनच चालताना तोल जाणं, चक्कर येणं, पाय घसरून पडणं हे सगळं टाळण्यासाठी अंड एक प्रकारे आपलं संरक्षणच करतं. अंड्यातील व्हिटॅमिन B1 आपली मज्जासंस्था मजबूत करतं, मेंदू आणि पाय यांच्यातील संपर्क अधिक कार्यक्षम ठेवतं. त्यामुळे तुम्ही चालताना जास्त स्थिर राहता, डगमगणं कमी होतं आणि पाय चुकण्याची शक्यता बरीच कमी होते. अन्न शरीराला सहज शोषता येणारा लोहही देतं, ज्यामुळे पायातील स्नायूमध्ये रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन पोहोचणं सुधारतं. हे वृद्धांमध्ये फार गरजेचं असतं, कारण अनेकदा लोहाची कमतरता आढळते. संपूर्ण अंड खा, पिवळा बल्क टाळू नका. झोपेतून उठल्यावर 30 ते 60 मिनिटात अंड खाल्लं तर सर्वात जास्त फायदा होतो. उकडलेलं अंड हे सर्वोत्तम, कारण त्यात कोणतीही अतिरिक्त चरबी नसते आणि सगळी पोषण मूल्ये शाबूत राहतात. वेगळेपणा हवा असेल तर अंड्याचं स्क्रबल करा, त्यात थोडं पालक किंवा टोमॅटो घाला. हे दोन्ही अँटीऑक्सिडंट आणि मॅग्नेशियमने भरलेले असतात, जे पायांच्या स्नायूंचं आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात. सकाळचं अंड हे केवळ नाश्ता नाही, तर तुमच्या पायांना शांतपणे झिजून जाण्यापासून वाचवणारं संरक्षण आहे. आणि जर हे तुम्ही सलग 30 दिवस केलं तर शरीरात फरक नक्की जाणवेल. पायांना मुंग्या येणं कमी होईल, तसेच अधिक बळकट आणि उभं राहण्यासाठी हातांची गरजही जाणवणार नाही. दुसरा नाश्त्याचा घटक आहे ओट्सवर चिया बिया. जर अंडी स्नायूंना इंधन देत असतील तर ओट्स ते इंधन संपूर्ण सकाळभर पुरवतात. आणि जर त्या चिया बिया घेतल्या तर ही छोटी डिश वृद्धांसाठी
एक जबरदस्त उपाय बनते. पायांची ताकद टिकवण्यासाठी, स्नायूंची झीज थांबवण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढवण्यासाठी हे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे. ओट्समध्ये असणारा बीटा ग्लुकॉन नावाचा फायबर सूज कमी करतो, पोषण शक्ती वाढवतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. साठीनंतर शरीराचा मेटाबॉलिझम हळू होतो, म्हणून ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. चिया बियांमध्ये असतो ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे 4 घटक तुमचं स्नायू नीट आकुंचित होण्यासाठी मदत करतात, मज्जासंस्था मजबूत करतात आणि रात्री झोपताना होणारे वेदनादायक झटकेही दूर ठेवतात. चालणं किंवा बराच वेळ उभं राहणं त्यामुळे पाय जड होतात, पण चिया बियातील मॅग्नेशियम स्नायूंना सैल करतं. पोटॅशियम शरीरात इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखतो आणि पायांतील बारीक सारीक स्नायूंमध्येही ऑक्सिजन पोहोचवतो. हे बनवणं अगदी सोपं. 3 चमचे रोल्ड ओट्स घ्या. ते पाण्यात किंवा नट्सपासून बनवलेल्या दुधात मिसळा. नरम होईपर्यंत शिजवा. त्यात 1 चमचा चिया बिया घाला. मीठ ढवळा. वरून थोडे केळ्याचे काप किंवा ब्लूबेरीचे तुकडे घातले तर गोडवा, चव आणि अँटीऑक्सिडंट यांचं मिश्रण उत्तम तयार होतं. झोपेतून उठल्यावर 1 तासाच्या आत आणि शक्य असेल तर गरम खाणं घेतलं तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. ज्येष्ठांनी जेव्हा सकाळी ओट्स आणि चिया बिया नाश्त्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनुभवलं की उभं राहणं अधिक सोपं झालं. जेने चढणेही आता त्रासदायक वाटत नाही. पायदुखी कमी झाली आणि दिवसभर शरीरात एक वेगळीच ताकद आणि सहनशक्ती जाणवायला लागली. रात्री झोपताना पायाला झटके देणं, मुंग्या येणं यांसारख्या त्रासांपासूनही सुटका झाली आणि हे लक्षण आहे की तुमच्या स्नायूंना अखेर योग्य पोषण आणि आधार मिळतोय. ओट्स हे केवळ सकाळचं आरोग्यदायी अन्न नाही, तर 60 वर्षांनंतरही आपली ताकद, स्वावलंबन आणि सक्रिय जीवनशैली जपण्यासाठीचा एक मजबूत आधार आहे. तिसरा नाश्त्याचा घटक म्हणजे केळी. वृद्धांसाठी केळ्याला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट गोळी असं का म्हणतात? हे काही उगाच नाही. केळ्यात असणाऱ्या भरपूर पोटॅशियममुळे पायात येणारे झटके कमी होतात, रक्तप्रवाह सुधारतो, स्नायू व्यवस्थित आकुंचन पावतात आणि 60 नंतरही पायातली ताकद टिकून राहते. सकाळी उठल्यावर लगेचच केळ खाल्लं तर तो वेळ सर्वात फायदेशीर, कारण झोपेतून उठल्यावर शरीरात खनिजांचं प्रमाण सर्वात कमी असतं. मध्यम आकाराच्या एका केळ्यात सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं, जे आपल्या रोजच्या गरजेपैकी जवळजवळ 10% भाग पूर्ण करतं. पोटॅशियमचं काम आहे स्नायूंमध्ये योग्य विद्युत संतुलन राखणं, म्हणजेच मांसपेशी योग्य वेळी आकुंचन पावतील आणि सैलही होतील. जर शरीरात पोटॅशियम कमी असेल तर रात्री झोपताना पायात झटके, आकुंचन किंवा ताण जाणवतो, जे अगदी सामान्य आहे. विशेषतः जे मूत्रवर्धक गोळ्या घेतात किंवा ज्यांचं शरीर खनिजं नीट शोषून घेत नाही. त्यांच्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासात असं दिसून आलं की जे वृद्ध नियमित केळ खात होते त्यांना पायात होणारे झटके येण्याचा धोका 33% कमी झाला. केळ्यामध्ये व्हिटॅमिन B6 देखील भरपूर असतं, जे आपल्या मेंदू आणि पायांमधल्या स्नायूंमध्ये चांगला संवाद घडवून आणतं. त्यामुळे तुम्ही चालताना जास्त तोल राखू शकता. हालचाल करताना समन्वय अधिक चांगला राहतो. पण लक्षात ठेवा, केळ सगळ्यांसाठीच योग्य असं नाही. जर तुम्हाला टाईप 2 डायबिटीज, रक्तातील साखरेवर नियंत्रण घ्यावं लागत असेल किंवा क्रॉनिक किडनी डिसीज असेल तर जास्त पोटॅशियम घातक ठरू शकतं. अशा वेळी साखर कमी असलेलं थोडंसं कच्चं केळ खाल्लं तर अधिक चांगलं, कारण त्यात रेझिस्टंट स्टार्च असतो, जो पचन संस्था करतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. केळ खाण्याची योग्य वेळ म्हणजे मुख्य नाश्त्यानंतर. रिकाम्या पोटी खाल्लं तर रक्तातील साखर अचानक वाढू शकते. उत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही केळ ओट्समध्ये घालू शकता, चिया बियासोबत मिसळून खाऊ शकता किंवा साध्या ग्रीक योगर्टसोबत देखील खाऊ शकता. कोणतीही वैद्यकीय अडचण नसेल तर दररोज सकाळी एक लहान केळ खाल्लं तरी पुरेसं असतं. विशेषतः इलेक्ट्रोला संतुलन राखण्यासाठी हे तुमच्या पायांच्या स्नायूंना सुरक्षित ठेवतं, तुमचं चालणं सुधारतं आणि वयानुसार होणारी स्नायूंची झीज थांबवण्यास मदत करतं. हे सगळं एकदम सोपं, परवडणारं आणि पचनासाठीही हलकं असतं. पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केळ खाल्लं
तर ते तुमचं पायांचे एक मजबूत कवच ठरू शकतं, ज्यामुळे तुमचा दिवस सुरू होईल ताकदीनं, स्थैर्यानं आणि आत्मविश्वासानं. चौथा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे ग्रीक दही. झोपेतून उठल्यानंतर शरीरात हळूहळू होणारी स्नायूंची झीज थांबवायची असेल तर ग्रीक दही हा एक उत्तम पर्याय ठरतो. साध्या दह्याच्या तुलनेत ग्रीक दह्यात दुप्पट प्रथिने असतात. ते घट्ट आणि थोडं गोडसर लागणारं असतं, कारण ते 3 वेळा गाळलं जातं आणि त्यातील पाणी वेगळं काढून टाकलेलं असतं. 60 वर्षानंतर ग्रीक दह्यात असणारे कॅल्शियम प्रोटीन फारच फायदेशीर ठरतं, कारण ते हळूहळू पचतं आणि तुमच्या पायांना लागणारी ताकद टिकवून ठेवतं. आपण झोपेत असताना शरीरात ऊर्जेची गरज असते आणि ती मिळवण्यासाठी शरीर कधीकधी स्नायूंना तोडून ऊर्जा बनवू लागतं. त्यामुळे झोपेच्या वेळी शरीर कॅटाबॉल स्थितीत जातं. वय वाढल्यावर हार्मोन आणि शरीराची चयापचय क्रिया बदलते. स्नायू दुरुस्त होण्याची गतीही कमी होते. जर सकाळी शरीराला योग्य प्रथिनं मिळाली नाहीत तर पायांतील स्नायूंवर अजून परिणाम होतो आणि त्याची झीज थांबत नाही. ग्रीक दह्याच्या 170 ग्रॅमच्या एका वाटीत सुमारे 17 ग्रॅम प्रथिनं असतात. सोबतच लुसीन नावाचं महत्त्वाचं अमिनो आम्लही असतं, जे नवे स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतं. त्याचबरोबर ग्रीक दह्यात भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ही असतं, जे हाडं बळकट करतात आणि पायांतील हालचाल सुलभ करतात. त्यामुळे चालताना तोल राखणंही सोपं जातं. दह्याच्या प्रोबायोटिक्स हे पचन सुधारतात आणि शरीरातील लपलेली सोज कमी करतात, जे तुमच्या पायातल्या रक्तप्रवाहासाठी खूप महत्त्वाचं आहे. नेदरलँडच्या एका विद्यापीठाच्या अभ्यासात असं आढळून आलं की ज्येष्ठांनी जर दररोज 20 ग्रॅम कॅल्शियम प्रोटीन घेतलं तर थोडी हालचाल केली तर केवळ 6 आठवड्यात पायांची ताकद पुन्हा मिळवली. रात्रीचे झटके कमी झाले आणि चालणंही अधिक स्थिर झालं. पण ग्रीक दही सगळ्यांना सहन होत नाही. ज्यांना लॅक्टोजची अडचण आहे किंवा पचनावर त्रास होतो त्यांनी लॅक्टोज फ्री दही वापरावं किंवा शेळी किंवा मेंढीच्या दुधापासून बनवलेले पर्याय निवडावेत, जे अधिक हलके आणि पचायला सोपे असतात. साखर भरलेले फ्लेवर असलेले दही टाळा, कारण ते पोटात सूज वाढवते, स्नायू दुरुस्ती थांबवते आणि रक्तातील साखर वाढवते. ग्रीक दही झोपेतून उठल्यानंतर 1 तासाच्या आत किंवा सौम्य हालचाली झाल्यानंतर अर्ध्या तासात खाल्लं तर त्याचा जास्त फायदा होतो. चहा वाढवण्यासाठी किंवा पोषण वाढवण्यासाठी त्यात साखर नसलेली बेरी, थोडंसं दालचिनी पूड किंवा चिया बिया घालू शकतात. ग्रीक दह्यामुळे तुम्ही दिवसाची सुरुवात जास्त ऊर्जेने, स्थिरपणे आणि आत्मविश्वासाने करू शकता. 5व्या नाश्त्याचा पदार्थ पॅनमध्ये परतले सॅल्मन मासा. जर तुम्हाला साठीनंतर पायांच्या ताकदीसाठी काहीतरी विशेष करायचं असेल तर आठवड्यातून 2दा नाश्त्यात सॅल्मन किंवा फॅटी फिश जसं की सुरमई किंवा बांगडा खाणं फायदेशीर ठरतं. या माशांमध्ये भरपूर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि DHA2 असतात, जे तुमच्या स्नायूमध्ये असणारी सूज कमी करतात, शरीरात इन्सुलिनचा प्रभाव वाढवतात आणि प्रथिनांचं शोषण अधिक कार्यक्षम करतात. या सगळ्यामुळे वयस्कर व्यक्तींमध्ये पायांची ताकद परत मिळते, स्नायू गंती मंदावते आणि शरीर अधिक बळकट होतं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित संशोधनात स्पष्ट केलं की ज्यांनी आठवड्यातून 2दा फॅटी फिश खाल्ले त्यांचं स्नायू टिकवण्याचे प्रमाण 27% अधिक होतं. तुलनेत जे मांस किंवा मासे खात नव्हते त्यांच्यापेक्षा अगदी आश्चर्य म्हणजे फिश खाणाऱ्या गटात चालण्याची ताकद, संतुलन किंवा पायातील कमजोरीमुळे पडण्याचा धोका 36% कमी झालेला आढळला. ते कसं काम करतं? शरीरात सतत असलेली सूज ही एक शांतपणे नुकसान करणारी प्रक्रिया असते. ही सूज खास करून पायांतील स्नायूंची ताकद कमी करते आणि ती झिजवत राहते. अशी सूज कमी करायला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स खूप उपयोगी ठरतात. सॅल्मन केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही, तर 100 ग्रॅम शिजवलेल्या सॅलमनमध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात व्हिटॅमिन B12 आणि D देखील मुबलक असतात, जे मेंदू आणि स्नायूंमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी आवश्यक असतात. चालताना होणारी हालचाल, शरीराचा तोल आणि प्रतिक्रिया वेळ हे सगळं या घटकांवर अवलंबून असतं. बनवणं अगदी सोपं आहे. ताज्या सॅल्मनच्या तुकड्याला दोन्ही बाजूनी 3 ते 4 मिनिटं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये हलकं फ्राय करा. त्याला भाजलेल्या रताळ्यासोबत, वाफवलेल्या भाज्यांबरोबर किंवा थोड्याशा ॲव्होकॅडोच्या
स्लाइस सोबत सर्व करा. यामुळे तुम्हाला एक परिपूर्ण नाश्ता मिळतो. प्रथिनं चांगले, चरबी आणि खनिजांनी भरलेला. जर सकाळी मासे शिजवायला वेळ नसेल तर साखर नसलेला स्मोक सॅल्मन वापरा किंवा चांगल्या दर्जाचा फिश ऑइल सप्लिमेंट घ्या. पण बहुतांश तज्ज्ञ मानतात की नैसर्गिक अन्नातून मिळालेली पोषण द्रव्ये जास्त फायदेशीर असतात. सप्लिमेंटपेक्षा खऱ्या अन्नाचा फायदा मोठा असतो. एक छोटंसं लक्षात ठेवण्यासारखं, जर तुम्हाला आधीच चरबी पचवण्यात अडचण असेल, फॅटी लिव्हर असेल किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर हे मासे सकाळी पोट रिकामं असताना थोड्याच प्रमाणात खा. तळलेले मासे टाळा. त्याऐवजी बेक किंवा वाफवलेले मासे निवडा. जर पोट फुगत असेल किंवा पचन मंदावलेलं वाटत असेल तर आठवड्यातून एखादाच खा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने डायजेस्ट एन्झाईम्ससह घ्या. सालसारखी फॅटी फिश फक्त प्रथिने देत नाही तर शरीरासाठी नैसर्गिक स्नेहकासारखं काम करतं. स्नायूंना लवचिक ठेवतं, निरोगी बनवतं आणि पुन्हा ताकद ठेवण्यासाठी तयार ठेवतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फिश वयामुळे हळूहळू झिजणाऱ्या पायांना संरक्षण देतं. वय काहीही असो, आठवड्यातून एकदा का होईना नाश्त्यात सॅल्मनचा एक छोटासा तुकडा खाणं ही एक अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला स्थिर, आत्मविश्वासपूर्ण चाल आणि सक्रिय आयुष्य देऊ शकते. आता पाहूया एक अगदी साधा पण जबरदस्त परिणाम देणारा पदार्थ, वाफवलेलं रताळ. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी याचा उल्लेख केला होता. रताळ कोणताही सप्लिमेंट नाही, कोणतंही महागडं सुपरफूड नाही. हे आपल्याला स्वयंपाकघरात सहज मिळणारं सामान्य पण चमत्कारिक अन्न आहे. वाफवलेल्या रताळ्यावर थोडंसं नैसर्गिक खनिज मीठ, सेल सी सॉल्ट शिंपडा. हे ऐकायला अगदी साधं वाटतं, पण झोपेतून उठल्यावर शरीराला नवीन ऊर्जा देण्यासाठी आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजन परत मिळवण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतं. रताळ्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते पचनासाठी हलकं असतं आणि साखरेसारखे त्वरित ऊर्जा न देता दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देते. सकाळच्या वेळी जर पायात थोडा थकवा, मुंग्या किंवा जडपणा जाणवत असेल तर रताळ खाल्ल्याने त्यात खूप फरक पडतो, कारण ते पायांना योग्य इंधन देतं. रताळ म्हणजे खरंच एक खनिजाचं भंडार आहे. पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज आणि व्हिटॅमिन सी यांनी भरलेलं. हे सर्व घटक तुमच्या पायातील रक्तप्रवाह सुधारतात, नसांमधून जाणाऱ्या सिग्नल सुरळीत करतात आणि इलेक्ट्रोलाइट बिघडल्यामुळे होणारी कमजोरी दूर करतात. मॅग्नेशियम हे खास करून एक स्नायू सैल करणारा खनिज मानलं जातं, जे चालताना तोल राखायला, ट्रॅम्स कमी करायला आणि पायांची स्टेपनेस कमी करायला मदत करतं. आता मिठाबद्दल एक महत्त्वाचं सांगते. साधं टेबल सॉल्ट आणि सेल्टिक सी सॉल्ट यामध्ये खूप मोठा फरक आहे. सेल्टिक मीठ हे पूर्ण नैसर्गिक प्रक्रिया न केलेलं समुद्र मीठ आहे. यात 80पेक्षा जास्त सूक्ष्म खनिजं असतात. ही खनिजं दररोज स्नायूंना योग्य आकुंचन प्रसारण्यासाठी आवश्यक असतात, जे पायात क्रम्स टाळण्यासाठी आणि तोल राखण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. सेल्टेक मीठ हे परिष्कृत म्हणजेच प्रोसेस केलेल्या मिठासारखं नसतं. ते अचानक रक्तदाब वाढवत नाही. त्याच्या उलट ते पायांच्या स्नायूंमध्ये पाणी आणि खनिजांचं योग्य प्रमाण ठेवतं, इलेक्ट्रोलाइटची पूर्तता करतं आणि झिजलेले स्नायू लवकर मजबूत करतं. फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल न्यूट्रिशनच्या अभ्यासात असं दिसलं की 90 दिवस ज्यांनी रताळ्यांसारखं फायबरयुक्त नाश्ता आणि पोटॅशियम, मॅग्नेशियमयुक्त समुद्री मीठ घेतलं, त्यांचं शरीर संतुलन 41% सुधारलं आणि ते जवळपास 50% कमी वेळा पडले. याचा वापर खूप सोपा आहे. गरम मऊ वाफवलेल्या अर्ध्या रताळ्यावर थोडंसं सेल्टेक मीठ शिंपडा. हे गरम गरम खा, मुख्य नाश्त्याच्या सुमारे 10 मिनिटं आधी आणि त्याआधी एक ग्लास कोमट पाणी प्यायला विसरू नका. असं केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण स्थिर राहतं आणि खनिज शोषण्याची प्रक्रिया सुरू होते. जर तुम्ही हे एकटं रताळं दररोज फक्त एक आठवडा खाल्लत तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. पाय हलके वाटतील, मुंग्या कमी होतील, झटकेही कमी होतील आणि उभं राहणं स्थिरपणे आणि आरामात होईल. खूप लोक या गुप्त नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात, पण वयाच्या 60 नंतर हे असं साधं रताळ जे एकमेव आधार ठरू शकतं, जे वय वाढत असतानाही तुमच्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट टिकवून ठेवतं. स्वतःच्या पायांवर आत्मविश्वासानं आणि स्वतंत्रपणे चालणं. पायांची ताकद, स्थिरता आणि तोल सुधारण्यासाठी सकाळची दिनचर्या आणि योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो. पण ही ताकद दिवसागणी टिकवणं आणि ती परत मिळवणं हे खरं आरोग्याचं काम असतं. जर वृद्ध व्यक्तीने काही सोप्या सकाळच्या सवयी स्वीकारल्या तर त्यांच्या पायांचं आरोग्य, तोल आणि आत्मविश्वास यात खूप मोठा बदल होऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.